काश हे मला आधी माहिती असतं की ही राजगिऱ्याची चिक्की घरी बनवणं एवढं सोपं आहे आणि इतकी छान खुसखुशीत बनते ना। राजगिऱ्यामध्ये लोहाचे भरपूरसे प्रमाण आहे, कॅल्शियमचं उत्तम स्रोत आहे, पचायलाही हलका असतो। मुलांना तुम्ही ॲज अ स्नॅक्समध्ये देऊ शकता। हे सगळ्यात आधी आपल्याला कढई एकदम छान गरम करून घ्यायची आहे। कडक गरम झाली की त्यात 1 चमचा मी राजगिरा टाकला आणि हाय फ्लेमवरच हे फटाफट असं एका सुती कपड्याने त्याला दाबून फुलवून घ्यायचं आहे। पटकन फुलतो राजगिरा। त्यानंतर मी चाळून घेतला आहे, जे काही खाली राहिलेला असेल तो खाली निघून जातो। थोडंसं तूप टाकलं आहे कढईमध्ये, त्याच्यात मी 2 कप इथे गूळ टाकलेला आहे। 2 कपला आपल्याला 2 कप राजगिराच्या फुललेल्या लाह्या टाकायच्या आहेत, हे प्रमाण लक्षात देऊ द्या। पाक चांगला कडकडीत गरम होऊसपर्यंत, म्हणजे एकदम कडक तार येऊसपर्यंत त्याला शिजवून घ्या पाकाला। जर तुम्ही पाक थोडासा कच्चा ठेवला तर राजगिऱ्याचा लूज पडतील आपल्या खायला। आणि त्यानंतर ड्रायफ्रूट पावडर टाकलेली आहे आणि इथे मी राजगिरा फुललेला टाकलेला आहे। पटकन मी इथे सेट करून घेतलेला आहे। मी आवडीच्या एखाद्या ताटात पण त्याला टाकलं ना तरी चालेल। वरनं ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि छान अशा स्टिक, पटकन गरम आहे तोपर्यंतच या स्टिक करून घेतलेल्या आहेत। खूप छान बनतो। स्टोअर तुम्ही 1 मंथ करू शकता, पण एवढा शक्यतो राहत नाही। श्रियानला मी ॲज अ स्नॅक्स म्हणून दिवसभरात